आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एफ-आय ची विक्री आणि डी-आय-आयची खरेदी मार्केटमध्ये चालू असेल तर काय कंडिशन्स तयार होतात ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये भारतामध्ये आपल्याला लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करण्याची संधी आहे का, तर ह्याच्याबद्दल पण थोडंसं चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सध्या भारतामध्ये एफ-आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स विक्री करतायत आणि त्याच्या उलट डी-आय-आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते खरेदी करतायत। यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत, तर ती कारणं आपण समजून घेतली पाहिजे। ही कारणं काही जागतिक स्तरावरची आहेत, जागतिक आर्थिक घटकांशी संबंधित आहे, तर काही कारणं जी आहेत ती स्थानिक भारतातल्या आर्थिक घटकांशी म्हणजे फायनान्शियल कंडिशन्सशी संबंधित आहे। तुम्हाला जर आमचे ट्रेडिंग टिप्स, स्ट्रॅटेजीज आणि इन्साइट आवडत असतील तर इंस्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका। तिथे तुम्हाला अजून एक्सक्लुझिव्ह कंटेंट, लाईव्ह अपडेट्स आणि खास ट्रेंड्स मिळतील जे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये पुढे नेऊ शकतात। लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही लगेच क्लिक करा आणि फॉलो करा। स्टे कनेक्टेड। तर या ठिकाणी बघाल तुम्ही, हा ऑक्टोबर 2024चा महिना आहे। ह्याच्यामध्ये एफ-आय यांनी 1 लाख कोटीची कॅश मार्केटमध्ये सेलिंग केलेली आहे, म्हणजे कॅशच्या स्टॉक्समध्ये। तर त्याच्या ऑपोजिट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनी 97,000 कोटींची खरेदी केलेली आहे। आपण कोणत्याही वेबसाईटवर गेलो तर हा डाटा आपल्याला सहज मिळून जातो। या ठिकाणी प्रत्येक महिन्याला एफ-आय आणि डी-आय-आयने काय खरेदी केली किंवा काय विक्री केली याचे आकडे जे दिलेले आहेत। मे 2024 मध्ये 42,000 करोड विकलेले आहेत एफ-आयने, तर त्याच्या अगेन्स्ट 55,000 करोड डी-आय-आयने खरेदी केलेली आहे। म्हणजे ज्या वेळेला एफ-आय सेल करतं त्यावेळेला डी-आय-आय बाय करतं, असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी साधारणतः आढळून येतं। आता हे आकडे जे आहेत ते जरा खूप मोठे आहेत आकडे। 1 लाख करोड जो संख्या आहे ती खूप मोठी आहे। एवढी संख्या जी ती आतापर्यंत कधी नव्हती। हे आकडे जे आहेत ते मार्च 2020 मधले आहेत, म्हणजे कोरोना क्रॅशच्या वेळेला सर्वात जास्त 65,800 करोडचे एफ-आयने कॅश मार्केटमध्ये सेलिंग केलेली होती। त्याच्या अगेन्स्ट बघा डी-आय-आयने त्यावेळेला सुद्धा बाईंग केलेली होती। हा जुलै 2022 मधले आकडे आहेत। याच्यामध्ये सुद्धा बघा कंटिन्यू एफ-आय सेलिंग करतायत ऑक्टोबर 2021 पासून, आणि त्याच्या ऑपोजिट डी-आय-आय खरेदी करतायत। म्हणजे तर ज्या वेळेला एफ-आय बाय करतात तेव्हा डी-आय-आय सेल करतात, आणि जेव्हा डी-आय-आय बाय करतात तेव्हा एफ-आय सेल करतात। तर हे मार्केटचं चक्रच असतं। तर त्याच्यानुसार आता सध्या होत असलेली जी सेलिंग आहे ती सुद्धा याच प्रकारची आहे। आता ही जी सिच्युएशन असते, ही सिच्युएशन तयार होण्यामागची काही कारणं आहेत, तर ती सुद्धा आपण बघितली पाहिजे। आता एक उदाहरण जे दाखवलं मी तुम्हाला, तर हे एक उदाहरण असं आहे की ज्याच्यामध्ये एफ-आयने बाईंग केलेली आहे, त्याच्या ऑपोजिट डी-आय-आयने सेलिंग केलेली आहे। बघा या ठिकाणी 65,000 करोड बाय केलेले एफ-आयने, त्याच्या ऑपोजिट डी-आय-आयने सेल केले। तर हे मार्केटचं चक्र आहे। एफ-आयने सेलिंग करणं आणि डी-आय-आयने बाईंग करणं याच्या मागे कोणते ग्लोबल घटक जे ते कारणीभूत असतात, तर त्याच्याकडे बघूयात आपण। सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे अमेरिकेमध्ये जी फेडरल रिझर्व्ह आहे, म्हणजे त्यांची रिझर्व्ह बँक जी आहे, तर त्यांनी जर व्याजदर वाढवले तर जे गुंतवणूकदार असतात त्यांचं डॉलर्समध्ये आकर्षण वाढतं, आणि हे एफ-आयना भारतीय बाजारातून पैसे काढण्यासाठी प्रवृत्त करतं। कारण की यूएसच्या मार्केटमध्ये अधिक आकर्षक व्याज जे ते मिळण्याची संधी त्यांना निर्माण होते, म्हणून ते आपल्या भारतातून पैसे काढतात आणि यूएसमध्ये पैसे टाकतात, तिथं त्यांना जास्त व्याज मिळतं डॉलर्स। त्याच्यानंतर डॉलरची मजबूती, सध्या डॉलरची किंमत जी ती वाढते, आणि त्याच्यामुळे काय एफ-आयला भारतातील रुपयामध्ये गुंतवणूक करणं जे ते तेवढंसं फायदेशीर नाही आहे। त्याच्यामुळे डॉलरची मजबूती जर कधी झाली तर इतर देशांच्या चलनांचं जे ते अवमूल्यन होत असतं। जर डॉलर मजबूत झाला तर इतर देशांचं चलन जे ते डिग्रेड होतं, म्हणजे कमी होतं, व्हॅल्यू कमी होते। त्याच्यामुळे एफ-आय त्यांच्या गुंतवणुका कमी करायचा विचार करतात, त्याच्यामुळे त्यांना रिटर्न्स कमी मिळतात, म्हणून ते गुंतवणूक काढून घेतात। तसंच जागतिक अस्थिरतेच्या काळामध्ये, म्हणजे आता सध्या युक्रेन रशियाचं युद्ध चालू आहे, इराण आणि इस्रायल यांचं युद्ध चालू आहे, तर त्याच्यासोबतच चीनमधल्या बाजारामध्ये जी ती अस्थिरता आहे, तसंच तेलाच्या ज्या किमती आहे त्यांचा जो चढ उतार असतो, त्याच्यामुळे सुद्धा जागतिक अस्थिरता जी ती वाढलेली आहे। त्यामुळे एक सुरक्षितता पाहिजे एफ-आयला, म्हणून ते काय करतात की जे स्थिर मार्केट आहे, साधारणतः अमेरिकेचं जे ते स्थिर समजलं जातं मार्केट, तर अशा मार्केटमध्ये ते शक्यतो गुंतवणूक करतात। आता याच्या विरुद्ध डी-आय-आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांचं काय असतं, म्हणजे डी-आय-आयना भारताचा आर्थिक विकास दर आणि वेगवेगळ्या सरकारी ज्या पॉलिसी असतात याच्यामुळे त्यांना चांगली दीर्घकालीन क्षमता दिसत असते स्टॉकमध्ये वाढ होण्याची। त्याच्यामुळे ते डी-आय-आय जे भारताचा GDP ग्रोथ, त्याच्यानंतर उत्पादन क्षेत्रातील विकास आणि स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये वाढ, ही जी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी डी-आय-आयला आकर्षित करतात, म्हणून डी-आय-आय जे ते बाईंग करतात जरी एफ-आय सेल करत असली तरी। त्यानंतर काही स्टॉक्सची किंमत जी आहे ती कमी झालेली असते, म्हणजे व्हॅल्युएशन जे आहे ते खूप वाढलेलं असतं काही स्टॉक्सचं, तर ते ह्या एफ-आयच्या सेलिंगमुळे जे ते कमी होतं।
तर मग त्यामुळे DIIला जास्त संधी चांगल्या मिळतात, म्हणजे कमी किमतीला स्टॉक मिळतात, म्हणून DII जे ते बाईंग करतात. जर समजा 1000 रुपये वर गेलेला स्टॉक आहे, तो जर त्यांना 700 रुपयाला मिळत असेल DIIला, तर ते घेण्यासाठी तयार असतात कधी पण. त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो लॉंग टर्म असतो जरा, त्याच्यामुळे ते घेतात, कमी किमतीत मिळतं म्हणून. तसंच DIIनी खरेदी करण्याचे कारण काय काय त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे घरेलू बचत. म्हणजे घरांमध्ये, भारताच्या घरांमध्ये जे लोक आता सध्या बचत करतायत, तर ते बँकांमध्ये किंवा FDमध्ये शक्यतो करत नाही आहेत, तर ते म्युच्युअल फंड्स, SIP याच्यामार्फत गुंतवणूक जे ते करतायत. तर मोठ्या प्रमाणामध्ये ही बचत सुरू आहे लोकांची, भारतातल्या लोकांची, आणि ती जी आहे ती शेअर बाजारामध्ये DIIच्या स्वरूपाने येते. त्याच्यामुळे बाजाराला जी ती स्थिरता मिळते ह्या सगळ्या गोष्टींमुळे DIIच्या माध्यमातून. आणि भारतीय कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक जी ती याच्यामुळे होते. FIIचा आणि DIIचा दृष्टिकोन जो आहे तो भिन्न भिन्न असतो. FII जे ते शॉर्ट टर्म फोकस करतात, तर DII जे ते लॉंग टर्मवर फोकस करतात. FIIमध्ये काय असतं की त्यांना गुंतवणूक जी आहे ती थोड्या कालावधीसाठी करायची असते. ट्रेंडनुसार ते खरेदी आणि विक्री करून मोकळे होतात. त्याच्यानंतर FII जी गुंतवणूक करतात, तर ते कमी कालावधीसाठी करतात, आणि त्यांचा मूळ उद्देश जो आहे तो, प्राथमिक उद्देश जो आहे तो नफा कमवायचा आणि जास्तीत जास्त रिस्कपासून दूर राहायचं, जोखीम टाळायची, हा त्यांचा उद्देश असतो. त्याच्या उलट DII काय करतात, तर भारताच्या ज्या मूलभूत आर्थिक स्थिती आहेत, तर त्याच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करत असतात. त्याच्यामुळे ते चढ उतारांच्या काळात देखील बाजारामध्ये जे ते कायम टिकून राहतात. ज्या स्टॉक घेतलेले आहे त्याच्यामध्ये ते टिकून राहतात आणि दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म प्रॉफिटवर ते फोकस करतात. तर थोडक्यात कन्क्लुजन जर काढायचं असेल आपल्याला, तर FII जे विक्री करत आहेत यामागे आपल्या जागतिक आर्थिक अस्थिरता आणि US डॉलर जो मजबूत होतोय ते एक कारण आहे. त्यानंतर फेडरल रिझर्व्हचे व्याजदर हे एक महत्त्वाचं कारण आहे. तर दुसरीकडे DII जे आहे ते भारतातील मजबूत आर्थिक क्षमता जी आहे पुढची भविष्यकाळातली, त्याच्यावर बघून इन्व्हेस्टमेंट करतायत. तर बाजारातील स्टॉकचे भाव कमी झालेले आहेत म्हणून पण ते बाईंग करतायत, आणि SIP सारखे, म्युच्युअल फंड सारखे जे गुंतवणूक वाढलेली आहे घरगुती लोकांची, तर त्या पैशांमधून ते लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून खरेदी करतायत. जर आपण DII प्रमाणेच विचार केला तर नक्की आपल्याला भारतामध्ये लॉंग टर्म गुंतवणुकीच्या संधी आहेत, परंतु कोणत्या स्टॉकमध्ये कधी बाय करायला पाहिजे हे आपण व्यवस्थित ठरवलं पाहिजे. टेक्निकल अनालिसिसच्या साहाय्याने आपल्याला एंट्री कशी घ्यायची ते आपण ठरवू शकतो. लॉंग टर्म जरी प्रॉफिट कमवायचं असेल, लॉंग टर्म जरी आपला व्ह्यू असेल, तरी पण आपण कुठल्या लेवलला एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायला पाहिजे तर ते आपण ठरवलं पाहिजे व्यवस्थित. त्याच्यासाठी आपण टेक्निकल अनालिसिसवर बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत. कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फंडामेंटल्स आपल्याला महत्त्वाचे आहेत, फंडामेंटल अनालिसिस पण करता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तर तुम्ही त्याचासुद्धा अभ्यास करा, आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.